सत्याचा मोर्चा या मथळ्याखाली विरोधकांनी मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मुंबईतल्या या मोर्चातनं विरोधकांची एकजूट तर दिसलीच, सोबतच निवडणूक आयोगावरचा रोष आणि सत्ताधाऱ्यांविरोधातला एल्गार सुद्धा यावेळेला पाहायला मिळाला। मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय आणि त्यातूनच विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झाल्याचा विरोधकांनी दावा देखील केलाय। पाहुयात कसा होता हा सत्याचा मोर्चा, विरोधकांनी मांडलेली भूमिका आणि भाजपनं विरोधकांना काय उत्तर दिलंय ते। मुंबईत विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा, निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांची एकजूट, सत्याच्या मोर्चातून विरोधकांची वज्रमूठ। विधानसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्यानंतर विरोधकांनी पराभवाची कारणं शोधायला सुरुवात केली। त्यानंतर मतदार याद्यांमधील घोळांमुळे आपला पराभव झाल्याचा निष्कर्ष विरोधकांनी काढला आणि थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली। गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसोबतच मनसेनं सुद्धा मतदार याद्यांवर आक्षेप घेत विविध पातळीवर आपला रोष व्यक्त केला। त्यानंतर आज अखेर सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सरकारच्या विरोधातला आपला आवाज अधिकच बुलंद केला। या मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय होत्या ते आधी आपण पाहूयात। व्हीव्हीपॅटचा वापर करावा, दुबार मतदारांची नावं बाद करा, मतदार यादीतील त्रुटी दूर करा, मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका नको, स्थलांतरित मतदारांची यादी जाहीर करा, बोगस मतदारांची नावं वगळा, मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला। या सर्व मागण्या घेऊन विरोधक आज एकवटले। गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतलेल्या ठाकरे बंधूंची तोफ आज पुन्हा सरकार आणि निवडणूक आयोगावर धडाडली। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा ठणकावलं, तर ठाकरे कुटुंबातील नावं मतदार यादीतून वगळण्याचा काहींचा डाव आहे असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय, म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे, कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे। आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय, अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे, साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत। विधानसभा निवडणुकीमध्ये जे प्रकार झाले त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय असं म्हणत शरद पवार यांनी या मोर्चात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून दिली, तर निवडणूक आयोग थातूर मातूर उत्तर देतो असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोर्चातून काँग्रेसची भूमिका मांडली आहे। निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार, लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे। देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत, तर केंद्रीय निवडणूक आयोगानं जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल। विरोधकांनी या मोर्चाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न केला। या मोर्चाला भारतीय जनता पक्षानं मूक मोर्चाच्या माध्यमातून उत्तर देत महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। हे सरकार 1 वर्षामध्ये ज्या ताकदीने महाराष्ट्राला गतिमान दिशेने नेत आहे हे कुठेतरी
या महाविकास आघाडीतील असणाऱ्या या घटक पक्षातील या प्रमुख नेत्यांना याचीच खरी तर पोटदुखी सुरू झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता यांना माती खायला लावणार आहे, धूळ चाटणार आहे. आणि मग आतापासूनच आपण बोंब मारली पाहिजे. विनोदजी, आतापासून सांगा. आम्ही तर बोलत होतो मतदार यादी अशी आहे, मतदार यादी तशी आहे, निवडणूक आयोगाचा घोळ आहे. हे सगळं त्याचं आता त्यांची ट्रायल चालू आहे, लक्षात घ्या. विरोधकांनी सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून मतदार याद्यांबाबत सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुरुस्त केलेल्या मतदार याद्यांशिवाय घेऊ नका, अशीच ठाम भूमिका विरोधकांची आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार आणि विरोधकांच्या या एकजुटीला यश येणार का, हे येत्या काळातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.